हो ना, मी 2010 मध्ये निष्कारण माझ्यावर खोटे आरोप करून मला पायउतार करण्यात आलेलं होतं. त्या 14 वर्ष झाली. 14 वर्षानंतर मी आज भाजपामध्ये निर्णय घेता येण्याचा आणि आज मी काम करत असताना म्हणून त्याचा उल्लेख केला. निश्चितच म्हणेन ना मी माझ्या राजकारणातल्या शिखरावर त्यावेळेस होतो 2008 ते 10 कालावधीमध्ये, आणि माझ्या हातून अशी कुठलीही चूक झालेली नव्हती की ज्याचं मला एवढा वनवास भोगावा लागला. 14 वर्षांतर मी आलो, सन्मानाने मला या पक्षात घेतलेला आहे. मला या पक्षामध्ये काम करण्याकरता खासदारकी मला प्रदान करण्यात आलेली आहे. मी माझा सन्मान समजतो. काँग्रेस पक्षातला कोणी नेता आहे का? मला हे बोलायचं नाही, आज काही बोलायचं नाही. अवस्था तुमची जी झाली ती चाकूरकर साहेबांची केली गेली असं वाटतं. मला काय बोलायचं चला थँक्यू, धन्यवाद. मी आयुष्यातले 14 वर्ष वनवास भोगला आहे, तुम्हाला मुद्दाम सांगितलं पाहिजे. 14 वर्षाचा वनवास भोगून आजही मी राजकारणात मला संपवण्याचा प्रयत्न झाला, पण मी संपलो नाही. जनता जनार्दन त्या ठिकाणी माझ्या बरोबर होती. आणि शंकरराव चव्हाण साहेबांची पुण्याई होती, शिवराज पाटला साहेबांची पुण्याई आहे. मला मग जरूर सांगितलं पाहिजे, आणि मग त्या आशीर्वादाने आम्ही टिकलो. 14 वर्ष वनवास भोगल्यानंतर मग आम्ही निर्णय घेतला, आता वेळ आलेली आहे. ताई, मी तुम्हाला बोललो नाही म्हटलं, आता प्रत्येकाचा काही चॉईस असतो मला माहित नाही, पण मी निर्णय घेतला. मोदी साहेबांशी चर्चा केली, अमित भाईंशी चर्चा केली, देवेंद्र भाऊंशी चर्चा केली, आणि मी त्यांना सांगितलं महाराष्ट्रातलं वातावरण बदलतंय, मी भाजपामध्ये येतो. की 2010 पासून मला या ठिकाणी त्रास होत आहे. खरं तर कोणता त्रास होत आहे त्यांनी जगजाहीर जनतेसमोर सांगायला पाहिजे, कारण पक्ष नेतृत्वाने एवढा त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि एवढे विश्वास ठेवून एवढी महत्त्वाची पदं दिली. त्यांना प्रदेशाध्यक्षसुद्धा या राज्याचं महत्त्वाचं मानाचं पद काँग्रेस पक्षामध्ये दिलं. एवढी मानाचे पदं काँग्रेस पक्षाने दिल्यावरही अशा प्रकारची जर वक्तव्य जर करत असतील तर काँग्रेस कार्यकर्ते, सामान्य कार्यकर्ते कदापि खपवून घेणार नाहीत. त्यांना जशास तसं उत्तर येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक काँग्रेस कार्यकर्ता देईल. आणि निश्चितच काँग्रेस कार्यकर्ते हेही म्हणत आहेत की 14 वर्षाचा वनवास त्यांना आला. आता त्यांच्या 14 वर्षाच्या वनवासमध्ये प्रदेशाध्यक्ष आलं, बांधकाम मंत्रीपद आलं, एवढे मंत्रीपद आलं. काँग्रेस कार्यकर्ते म्हणजे त्यांच्यासारखा वनवास जर आम्हाला आला तर चांगलंच होईल, असं चवीने चर्चा करताना बघायला पाहायला मिळत आहे आपल्याला.